नॉयलॉन मांजा पशुपक्ष्यांसह मानवासाठी देखील प्राणघातक ठरत आहे। हा मांजा प्रतिबंधित असला तरी त्याचा अवैधपणे सर्रास वापर केला जातो। मात्र आता सावध होण्याची गरज असून नॉयलॉन मांजा आढळल्यास थेट सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाणार आहे। अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून नॉयलॉन मांजा जप्त केलाय। या प्रकरणात आरोपी विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नव्या वर्षातील पहिला सण मकर संक्रांत अवघ्या 1 महिन्यावर आली आहे। मकर संक्रांत म्हटलं की पतंगोत्सव आलाच। या पतंगोत्सवामध्ये आकाशात उडणाऱ्या पतंगांची काटाकाटी रंगत असते। गेल्या काही वर्षांपासून पतंग उडवण्यासाठी घातक नायलॉन चायनीज मांजाचा वापर वाढू लागलाय। हा मांजा अत्यंत घातक असून तो पर्यावरणासाठी देखील धोकादायक ठरतो। नायलॉन मांजामुळे पशु प्राण्यांचे जीव जाण्यासोबतच दुचाकीवरून भरधाव जाणाऱ्या नागरिकांसाठी सुद्धा जीवघेणा ठरतोय। मांजामुळे गळा चिरण्याच्या असंख्य घटना समोर घडल्या आहेत, त्यामुळे नॉयलॉन मांजाला प्रतिबंधित करण्यात आला आहे। राजरोसपणे तरी देखील मांजाची विक्री व वापर केला जातोय। या विरोधात पोलीस प्रशासनानं आता कठोर भूमिका घेतली आहे। प्रतिबंधित नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं डाबकी रोड पोलीस ठाण्याअंतर्गत खैर मोहम्मद प्लॉट इथं गुप्त माहितीवरून छापा टाकला। 1 लाख रुपये किमतीच्या 100 प्रतिबंधित नॉयलॉन मांजाच्या रील्स जप्त केल्यात। आरोपी अमीर खां अजीज खां वय वर्ष 30 याला अटक केली आहे। आरोपी विरुद्ध कलम 110, 223, 35 BNS सह कलम 4515 पर्यावरण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे।